हे एवढं सगळं सामान घेऊन बिल्बो पुन्हा तिथेच निघाला जिथं आम्ही गेल्या वेळी मॅच बघण्यासाठी आलेलो होतो. आम्ही सुद्धा दोघे आहोत त्याच्यासोबत. तो म्हणाला, "यावेळी सगळ्या खुर्च्या आणि ब्लँकेट मी कॅरी करणार. मी तुम्हाला मदत करणार." त्यामुळं त्यानं ते सगळं सामान हातात घेतलेलं आहे. थोडे लवकर आलो यावेळी कारण गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेता म्हटलं खूप मागे जागा मिळेल. ही एक गोष्ट मला त्यांची आवडली, की इथं मुलांसाठी खूप छान-छान खेळणी त्यांनी ठेवलेली आहेत. आई-बाबा फुटबॉल एन्जॉय करत असताना मागं मुलं त्यांचं खेळू शकतात. आणि गंमत माहिती आहे, या कॅनोपीमध्ये यावेळी आम्हाला जागा मिळाली. त्यामुळं उन्हाचा काहीच त्रास होणार नव्हता. तसंही आता इथलं वातावरण खरंच खूप छान आहे. एकदम बॅलन्स्ड वेदर आहे. ना थंडी वाजतीये ना जास्त ऊन लागतंय. मॅच सुरू झाली. ही मॅच नॉर्वे वर्सेस इंग्लंड अशी होती आणि तुम्ही जर फॉलो करत असाल फिफा तर तुम्हाला माहिती आहे की नॉर्वेची टीम किती चर्चेत आली होती हालंड या खेळाडूमुळं आणि आम्हीसुद्धा खरं तर फक्त त्यालाच बघण्यासाठी आलेलो होतो. बिल्वसुद्धा मागे बराच वेळ खेळला त्या खेळण्यांसोबत आणि नंतर बाबाच्या कुशीत येऊन बसला. हा एक प्रकार मी इथं आल्यापासूनच बघतीये की माणसं कॅम्पिंगचे टेंट बाकी गोष्टींसाठी सुद्धा वापरतात, अगदी बीचवर सुद्धा. मॅच खूपच मस्त झाली, पण इंग्लंड जिंकलं अर्थातच त्यांची टीम जास्त स्ट्रॉंग आहे. नॉर्वे हरलं, पण नॉर्वे इथपर्यंत पोहोचलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. हा सामना झाल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि पुढची मॅच अर्जेंटिनाची घरी बघायचं ठरलं.